कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, तू या घरामध्ये जन्माला आलीस, लहानाची मोठी झालीस। आता हे घर सोडून तू तुझ्या सासरी जाणार, म्हणजे दुसऱ्या घरी जाणार ना, म्हणून तुझ्या मनात ती धाकधूक असणार, हो ना? अगं, सगळ्या पोरींका असाच वाटता। बाईच्या जन्मात ही धाकधूक हवी हवीशी वाटता, पण एकदा का माहेर सोडून जाऊची वेळ येली, काळीज हलता। अगदी बराबर बोललात तुम्ही बाळा। इतके दिवस तुम्ही मुली हे माझं घर म्हणून घरात वावरता, लहानाच्या मोठ्या होता, आणि एकदा का तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मग या घराला माहेर असं नवीन नाव तुमच्यासाठी मिळतं। मग लग्न झालेली मुलगी माहेरी 2 दिवसाची पाहुणी असते, तिचा या घराशी काहीही संबंध नसतो, अशा काही खुळचट कल्पना मुलीच्या मनावरती बिंबवल्या जातात। पण बाळा, तसं काही नसतं। निदान आपल्या घरी तरी तसं काही नाहीये। निशी बाळा, हे घर कालही तुझंच होतं, आजही हे घर तुझंच आहे, आणि कायम हे घर तुझंच राहणार। मग तू कोणाची बायको झालीस, कोणाची सून झालीस, तरी या घरची तू लेकच असणार आहेस, आणि या घरावरचा तुझा हक्क कधीच हिरावून घेतला जाणार नाही। आणि बाळा, अजून एक महत्वाची गोष्ट, बाळ, तुला कधी काही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, तर आम्ही दोघही सतत तुझ्या बरोबर असणार, तुला समजून घ्यायला, तुझं बोलणं ऐकून घ्यायला। स्वतःला कधी एकटं समजू नकोस। तुझ्या प्रत्येक सुखात, तुझ्या प्रत्येक दुःखात आम्ही दोघही कायम तुझ्या पाठीशी असू। आता तू नवीन नाती जोडणार आहेस ना, पण म्हणून जुनी नाती बोथट होणार नाहीत, ती कायम अबाधित राहतील। तुझ्या आजपर्यंत जे संस्कार झालेत ते तू कधीही विसरणार नाहीस, याची मला पूर्ण खात्री आहे। आणि बाप म्हणून मी माझं कुठलंही कर्तव्य कधीच विसरणार नाही, अगदी तुझ्या लग्नानंतर सुद्धा। आणि याच विश्वासाने तुझ्या सासरचं माप ओलांड। बाळा, कुठलीही शंका मनात न बाळगता बेधडकपणे नवीन आयुष्याला सुरुवात कर। बाळा, उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, आणि तुझ्यासाठी तुझा हा बाप कायम तुझ्या पाठीशी असेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।